ये भाग 2 इतिहास पेपर 3 पेपरचं नाव आहे प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभापासून ते इसवी सन 1000 पर्यंत। आणि या पेपरमध्ये आपण पहिला टॉपिक बघतो आहोत। त्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे प्राचीन भारतीय इतिहासाची साधने। मला वाटते कालपर्यंत आपण पेपर नंबर 2 बघितला, त्याचे 2 टॉपिक पूर्ण केले आहेत। त्यातला पहिला आहे आधुनिक युग आणि दुसरा क्रांती युग। हे 2 पूर्ण करून आज आपण तिसऱ्या पेपरकडे आलेलो आहोत। आणि तिसऱ्या पेपरमधले तुम्हाला मला वाटते की मी 2 व्हिडिओ अधिक माहितीसाठी पाठवलेले आहेत आणि तुम्ही ते कदाचित बघितले असावेत। तर मी थोडं परत त्याच्यावर लेक्चर घेते, मी तुम्हाला अधिक क्लिअर होतील। तर पहिल्या टॉपिकचं नाव आहे प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने। आणि यामध्ये आपल्याला 3 प्रकारची साधने आहेत। त्यामधली पहिलं आहे भौतिक साधने किंवा त्याला पुरातत्वीय साधनं म्हणतात किंवा त्याला अलिखित पण साधनं म्हणतात। आणि दुसरं आहे लिखित साधने, वाङ्मयीन साधने। आणि तिसरं ती लिखितमध्येच येतात पण थोडीशी वेगळी आहेत, म्हणजे परकीय प्रवाशांचा वृत्तांत। म्हणजे ज्या काही अनेक कारणासाठी परकीय लोकांनी भारताला भेट दिली त्या काळात आणि त्यांना जसा भारत वाटला तसं त्यांनी नोंद केलेली आहे। तर त्यांनी जी काही साधनं लिहिली, काही चरित्र असतील किंवा काही वृत्तांत असतील, काही दैनंदिनी असतील, या सगळ्यांना मिळून ते परकीय प्रवाशांचं वृत्तांत असं म्हटलं जातं। आता आपण पुढच्या स्लाईडमध्ये सुरुवात करूयात। ऐतिहासिक साधनांकडे जाण्याअगोदर आपण इतिहास म्हणजे काय बघूयात। तर इतिहास म्हणजे गतकाळात घडून गेलेल्या मानवी जीवनातील घटना, घडामोडी आणि त्यांचे दर्शन घडवणारे लिखाण म्हणजे इतिहास ग्रंथ। इतिहासाच्या साधनाशिवाय इतिहासाचे लिखाण करणं शक्य नाही। आणि म्हणूनच प्रोफेसर सेनबॉस म्हणतात नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री। म्हणजे साधनं नाहीत तर इतिहास पण नाही। पण ग्रीक व रोमन संस्कृतीतील इतिहास लेखनाप्रमाणे प्राचीन भारतामध्ये स्वतंत्रपणे इतिहास लेखन करण्याची परंपरा विकसित झाली नाही। पण तत्त्वज्ञान असेल, आचारविचार, अर्थशास्त्र, कायदा, कथा, काव्य यासारख्या विषयामध्ये मात्र स्वतंत्रपणे भरपूर लेखन विद्वानांनी केलेलं दिसून येतं। पण भारतीयांनी जरी स्वतंत्रपणे इतिहास लेखन केलं नसलं तरी त्यांना ऐतिहासिक दृष्टिकोन नव्हता असं मात्र म्हणता येत नाही। कारण भारतातील हिंदू धर्म असेल, जैन बौद्ध धर्म असेल, या व्यक्तींच्या संबंधित विचारांनाच प्राधान्य दिलं गेलं। कारण त्या काळातलं जे लिखाण आहे ते प्रामुख्यानं आध्यात्मिक किंवा धार्मिक दिसून येतं। शिवाय कालक्रमानुसार म्हणजेच इसवी सन किंवा जे असं काळाशी सुसंगत असं इतिहास लेखन दिसून येत नाही। जे काही विपुल वाङ्मय आहे लिखित, त्यातून तो इतिहास शोधून काढावा लागतो। पण याचा अर्थ भारतीयांना इतिहास लेखन माहीत नव्हतं असा येत नाही। उलट इतिहासाला तरी 5वा वेद असं म्हटलं जातं। फक्त भारतीयांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर तो व्यवस्थितपणे चिकित्सकपणे त्यातून शोधून काढून घ्यावा लागतो। तर ही थोडक्यात प्रस्तावना झाली आपली। तर यानंतर आपण जी काही इतिहासाचा जो कालखंड आहे तो आपण जरा नीटमध्ये बघूयात। तर प्राचीन भारतीय जो इतिहास आहे त्या आता आपण परत एकदा व्याख्या आहे गतकाळातील मानवी जीवनातील घडामोडी म्हणजे इतिहास। तर इतिहास काळाचे पुढील 3 प्रकार पडतात।
तर पहिला आहे प्रागैतिहासिक काळ, दुसरा आहे इतिहासपूर्व काळ आणि तिसरा आहे इतिहास काळ. तर किंवा इतिहास काळ. तर आता प्रागैतिहासिक काळाची व्याख्या काय, की मानवाला जेव्हा लेखनकला अवगत नव्हती तर तो कालखंड म्हणजे तो अक्षरशः कदाचित खानाखुणानं किंवा काही संकेत करून बोलत असेल. मग त्या काळातलं तर साहित्य काही नाहीच आहे, पण मग त्या काळातली जी काही हत्यारं आहेत, त्याने निर्माण केलेल्या वस्तू आहेत, यावरून तो इतिहास समजून घ्यावा लागतो. दुसरा आहे इतिहासपूर्व काळ. मानवाला लेखनकला अवगत झाली, पण त्या लेखनकलाचा किंवा त्या लिपीचा बोध होत नाही, पण त्या काळातील मानव धातूंचा वापर करत होता. त्याला इतिहासपूर्व काळ म्हणतात. उदाहरण सिंधू संस्कृती. आणि इतिहास काळ म्हणजे लिपीचा पण वापर होऊ लागला, लोखंडाचा वापर आणि लिखित पुरावा उपलब्ध होतो तो काळ. आता इतिहास काळाचे परत 3 प्रकार पडतात: प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन. तर आता आपल्याला यंदा फक्त काय, प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासाची साधनं. आता आपण ह्या 3 कालखंड समजावून घेतल्यानंतर जे इतिहासाची साधनं आहेत 3, त्यामध्ये भौतिक, अलिखित किंवा पुरातत्वीय एकच आहे त्याचा अर्थ, आणि दुसरं म्हणजे लिखित किंवा त्याला म्हणता येईल वाङ्मयीन साधने, आणि तिसरं आहे परकीय प्रवाशांचा वृत्तांत, तो आपण बघूयात. आज आपण जी काही पहिला प्रकार आहे भौतिक, पुरातत्वीय किंवा अलिखित, त्यामध्ये आपण हे पुरावे बघणार आहोत की नाणी असतील, लेणी असतील, शिलालेख असतील, चित्र असतील, स्तंभ असतील, अवशेष असतील. मी थोडक्यात हे केलेले आहे, आणि चित्र जेवढी नाण्यांचे एक टाकलेलं आहे तुम्हाला चित्र, आणि शिलालेखांचे चित्र टाकलेलं दिसून येतं. तर मुळात थोडंसं प्रास्ताविकाकडे वळू इथले आपण. पुरातत्वीय किंवा भौतिक किंवा अलिखित ही जी साधनं आहेत ही अत्यंत उपयुक्त असतात, कारण ती साधनं त्या त्या काळात निर्माण झालेली असतात, आणि म्हणून तिला अस्सल साधनं असं म्हटलं जातं. तर यामध्ये मंदिरं, शिल्पकला, चित्रकला, मूर्तिकला, नाणी, इमारत, स्तूप, अलंकार, भांडी, हत्यारे, अवजारे इत्यादींचा समावेश केला जातो. खऱ्या अर्थानं अभिलेख म्हणजे शिलालेख असतील किंवा नाण्यांचा अभ्यास असेल तर हा 19व्या शतकामध्ये जेम्स प्रिन्सेप हे ती ब्राह्मी लिपी वाचावयास शिकले, आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं शिलालेखांचा अभ्यास सुरू झाला असं म्हणू शकतो. किंवा त्याच्याही अगोदर 18व्या शतकामध्ये सर विल्यम जोन्स यांनी खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे जे नाणी असतील किंवा वस्तू असतील किंवा मूर्ती असतील हे एकत्रीकरण करून ठेवायला सुरुवात केली, आणि त्यासाठी त्यांनी ठिकाण किंवा एक इमारत बांधली. त्यामध्ये तिला म्हणता येईल 1784मधील एशियाटिक सोसायटी, आणि तिचं सगळं करेक्शन झाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात झाली, आणि मग खऱ्या अर्थानं प्राचीन भारताचा इतिहास उजेडात यायला सुरुवात झाली. तर आपण पहिल्यांदा बघूया. आज आपण फक्त अलिखित साधनच बघणार आहोत. तर पहिलं आहे आलेख. तर सिंधू संस्कृतीच्या काळात लेखनकला अवगत होती हे आपल्याला त्या मुद्रांवरून कळून येतं. आज ही मुद्रा उपलब्ध आहेत, पण त्यावरची जी लिपी आहे ती लिपी मात्र आजही आपण वाचण्यामध्ये यशस्वी ठरलो नाही. पण त्या काळचे जे अवशेष आहेत यावरून आपण म्हणू शकतो की सिंधू संस्कृती इथून आपल्या खऱ्या अर्थानं भारताचा इतिहास सुरू होतो. शिवाय सिंधू संस्कृतीतील लोकांना एक प्रगत नगररचना ही माहीत होती, नटण्याची आवड होती, शेती करण्याची कला माहीत होती. हा इतिहास आपण सांगू शकतो. दुसरा आहे शिलालेख. हे शिलालेख दगडावर कोरलेले असतात, धातूंवर कोरलेले असतात, लाकडांवर कोरलेले असतात, किंवा मूर्तीच्या खाली पट्टी पण असते बघा, तिथं पण लिखाण केलेलं असतं. तर अशा वेळेला ज्या प्राचीन काळी लिहिल्या गेलेल्या लेखांना पुराभिलेख असं म्हणतात. आणि मग अशा वेळेला या पुराभिलेखावरून तत्कालीन राजे लोकांची किंवा तत्कालीन समाजाची किंवा तत्कालीन जे काही आहे माहिती, ती राजकीय माहिती असेल,
सामाजिक माहिती असेल, आर्थिक माहिती असेल, सांस्कृतिक माहिती असेल, या संदर्भातली माहिती मिळते. तर एकूणच आर्यांचं आगमन म्हणजे कुठून झालं हे सांगणारा मध्य आशियातील बोगाजकाई शिलालेख या एक महत्त्वपूर्ण म्हणता येईल. किंवा मौर्य घराण्याचा मौर्य घराण्याचा जर आपल्याला इतिहास बघायचा असेल तर अशोकाचे जवळपास 35 शिलालेख त्या मौर्य घराण्याची टोटल राजकीय प्रशासनाची माहिती, बौद्ध धर्माच्या प्रसाराची माहिती किंवा अशोकाचा जो बौद्ध धर्म आहे त्यानं हे केला म्हणजे आचरणात आणलेला त्याविषयीची सर्व माहिती हे अशोकाचे शिलालेख दिसतात. तर याशिवाय म्हणजे अशोकाच्या लेखाशिवाय हातीगुंफा इथला कलिंगचा राजा खारवेल याचा शिलालेख असेल, पुष्यमित्र शुंगाचा आलेख असेल, रुद्रदामनचा जुनागड आलेख असेल, याशिवाय गुप्त सम्राटांचे शिलालेख हे देखील महत्त्वपूर्ण आहे. त्यावरूनच तत्कालीन आपल्याला माहिती मिळू शकते. याशिवाय प्राचीन भारताविषयीची अधिक माहिती देणारं अजून एक साहित्य म्हटल्यानंतर आपण त्यामध्ये ताम्रपट पण म्हणू शकतो. तर तांब्याच्या जाड पत्र्यावर कोरून लिहिलेल्या आलेखाला ताम्रपट असं म्हणतात. आणि मग हे ताम्रपट काय करतात, हे असे ताम्रपट त्या कडीने तांब्याच्या जाड तारेत अडकवून एकत्र ठेवले जातात आणि ते कुणाला पण जमीनदान असेल तर अशा पद्धतीचं त्यामध्ये माहिती मिळते. यावरून म्हणजे त्यामध्ये काय काय असू शकतं तर कर वसुलीचा अधिकार असेल, न्यायदानाचा अधिकार असेल आणि या ताम्रपट्टामधून राजाची दान देणाऱ्या राजाची वंशावळ, ज्याला देणारं आहे त्याची वंशावळ, हा असा इतिहास उपलब्ध होतो. यामध्ये कोल्हापूरचे शिलार असतील, कल्याणीचे चालुक्य असतील, सातवाहन सम्राट असतील, अशा अनेकांचे ताम्रपट उपलब्ध असल्याचं दिसून येतं. याशिवाय नाणी, प्राचीन भारतीय इतिहास समजण्यासाठी नाणी हे उत्तम साधन आहे. यासाठी नाणकशास्त्र हा विषय एक वेगळाच विषय आहे किंवा तो स्वतंत्र विषय असं म्हणू शकतो. तर प्राचीन भारतीय इतिहासामध्ये पंचमार्कड नाणी ही पहिला मौर्यांच्या पूर्वीचा 16 महाजनपदं होती त्या काळात ही पंचमार्कड नाणी उपलब्ध दिसतात. यानंतर गुप्त घराण्याची आहेत, मौर्य घराण्याची आहेत, शुंग घराण्याची आहे, विजयनगरची नाणी आहेत, सातवाहनांची आहेत, राष्ट्रकूटांची आहेत. अनेक राजांनी आपली स्वतंत्रपणे नाणी काढल्याची दिसून येतात. आता या नाण्यांवरून आपल्याला काय कळतं तर नाणी ही सोन्याची आहेत, तांब्याची आहेत, शिशाची आहेत किंवा चांदीची पण आहेत. तर या नाण्यांवरून किंवा ती कोणत्या काळात काढली, कोणत्या राजाची आहे, त्यांचा पोशाख कसा होता, त्याचा कुठला आवड किंवा छंद आहे का, अशा प्रकारची माहिती या नाण्यांवरून उपलब्ध होते. तत्कालीन त्यांचा धर्म समजतो. याशिवाय पुढचं आहे ते म्हणजे चित्र. तर अजंठा लेण्यातील चित्र असतील, चित्रावरून बुद्धाच्या जीवनातील जातक कथा किंवा त्या काळात बुद्धाने जे अनेक म्हणजे प्रत्येक जन्मात ते जे काही शाक्यमणी बुद्ध असेल, ज्या जातक कथा असतील त्यावरून कळू शकतो. आणि यानंतर प्राचीन भारताच्या इतिहासाकरता स्मारके हे देखील महत्त्वपूर्ण साधन आहे. स्मारकाच्या अंतर्गत इमारती, राजवाडे, सभामंडप, चैत्य, स्तूप, विहार, मंदिर, समाधी, मूर्ती इत्यादींचा समावेश होतो. स्मारकाच्या अभ्यासावरून स्थापत्यकला, मूर्तिकला किंवा तत्कालीन सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थितीची पण कल्पना येते. लॉर्ड कर्झनने पुरातत्व विभागाला चालना दिल्याने मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू झालं आणि त्या संशोधनाचाच एक भाग म्हणून सिंधू संस्कृतीचा शोध होत. किंवा अनेक नगरांचं म्हणजे तक्षशिला असेल, या नगरांचे उत्खनन केल्यामुळे देखील बरीच माहिती उपलब्ध होते. एकूणच भारतातच स्मारके सापडतात असं नाही, तर भारताबाहेर मग बोरोबुदूर असेल किंवा आताचा व्हिएतनाम तिथं असेल, कंबोडिया असेल, इंडोनेशिया असेल, इथं देखील भारतीय संस्कृतीमधील बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म
इथली देखील स्थापत्य आढळून येतात. यावरून भारताबाहेर देखील भारतीय संस्कृतीचा प्रसार झाल्याचे दिसून येतं. एकूणच या सगळ्या अलिखित म्हणजे ही लिखाण केलेली तत्कालीन निर्माण झाली आहेत आणि म्हणून ही अस्सल आहेत. तर या साधनांवरून प्राचीन भारताविषयीची सर्वांगीण माहिती उपलब्ध होते. आणि आज आपण इथं थांबूयात आणि उद्या आपण लिखित किंवा वाङ्मयीन जी काही साधनं आहेत त्याचा अभ्यास बघूयात. तोपर्यंत थँक्यू. पुन्हा एकदा नेहमीची सूचना, अजून कोणी जर ॲडमिशन घेतला नसाल तर ताबडतोब घ्या, कारण ॲडमिशन घेतल्याशिवाय तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही.